तर गाईस समोरून बघू शकता तुम्ही सर्जा आणि या साईडला चिक्या आहे. दोघांचा सुद्धा साज एकदम एक नंबर आहे आणि महाराष्ट्रातील टॉपच्या जोडीमध्ये नाव सर्जा आलेला आहे. सो हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम है अक्षय धाडवे. तर गाईस आज सुद्धा मी चाललो आहे खाली कृषी प्रदर्शनला. आज प्रमुख पाहुणा म्हणून व्हाईट गोल्ड चिक्या आणि सर्जा येणार आहे गोडचा. तर आज हे दोन प्रमुख पाहुणे आहेत, तर त्यांना सुद्धा भेट द्यायला जाऊया आपण आज. आणि विशेष काम म्हणजे आपल्याला ब्लॉग करायचा आणि आज एकटाच आहे मी, त्यामुळे बघूया आज कसं काय होतं ते. जास्त प्रमाणामध्ये ते म्हणून तुम्हाला कृषी प्रदर्शनचं जर माहितीच असेल कसं काय असतं ते आणि काय काय ते दाखवलं आहे मागच्या 2 ब्लॉगमध्ये. तर ह्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करू आपण. गोडच्या सर्जाला आणि चिक्याला दाखवूया. डिरेक्ट गोडचा सर्जा आणि चिक्या दाखवीन तुम्हाला. तोपर्यंत कंटिन्यू तो राहा ब्लॉगमध्ये. डायरेक्ट भेटू. आज जे 2 प्रमुख पाहुणे बैल येणार आहेत त्यांची नावं तर तुम्ही इंट्रोमध्ये ऐकलीच असाल. तर थोड्या प्रमाणामध्ये त्यांची कीर्ती सांगतो तुम्हाला. एक व्हाईट गोल्ड चिक्या, तो हे म्हणजे सर्वात बेस्ट त्याची कीर्ती आणि मूर्ती एक नंबर दिसणारा बैल आहे तो. आणि दुसरा म्हणजे गोडचा सर्जा, त्याला वेगाचा शेवट म्हणून ओळखला जातो, म्हणजे निकालाचा बादशाह म्हणून तर त्याला ओळखलं जातं. असा गोडचा सर्जा आणि व्हाईट गोल्ड चिक्या, सुंदर आणि देखण्या रूपाचा मालक. हे 2 बैल येणार आहेत आणि त्यांना आम्ही आता बघायला चाललो आहे. बघूया कसं काय होतं आहे ते. त्याआधी कोणतं काम आहे माझं ते करून घेतो, त्यानंतर मग बघायला जाऊ, भेटू. आपण ज्या बैलांची वाट बघत होतो त्या अजून आलेले नाही आहेत, बघू शकता तुम्ही. तर थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होतं, तोपर्यंत आपण वाट बघूया. ते बांबू आहेत, बांबूचे आपण म्हणतो ना बेसन बनते त्याच्यावर, त्याच्या इथे एक भाषण चाललं आहे. कोणतरी आले नवीन, तर ते इथे इन्फॉर्मेशन देतात त्याबद्दल कसं काय होतं ते. आणि आपलं प्रमुख पाहुणे आलेले नाही आहेत. हा कार्यक्रम झालेला आहे ओके. आणि थोड्याच वेळामध्ये व्हाईट गोल्ड चिक्या आणि गोडचा सर्जा आता येणार आहे. ऑन द वे आहे तो, तोपर्यंत तुम्ही वेट करा. कारण की आपण आज जास्त मोठा ब्लॉग नाही करणार आहोत, छोटा करणार आहोत, कारण की बाहेर जायचं आहे आपल्याला. आणि डायरेक्ट गोड आपले मेन जे प्रमुख पाहुणे त्यांना डायरेक्ट दाखवणार आहोत, ते भेटू. कारण आपण ज्या बैलांच्या आतुरतेने वाट बघतो त्या थोड्याच वेळामध्ये येतात गोडचा सर्जा आणि चिक्या. जेव्हा पब्लिक सगळी जमले थोड्याच वेळामध्ये येईल तो, भेटू आपण. काय गोडचा सर्जा आलेला आहे बघा. पब्लिक म्हणजे बघू शकता तुम्ही इकडं साईडवर. बघू शकता तुम्ही आपल्या चपळाईनं प्रेक्षकांची मनं जिंकणारा मुंबईचा राजा गोडचा सर्जा. गाडीवालक अरुण पाटील, नाना प्रधान आणि जगदीश कोळी यांच्याबरोबर. महोत्सव 2026 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्जा आलेला आहे. तर गाईस गोडचा सर्जा आलेला आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता गर्दी बघा, क्राऊड बघू शकता तुम्ही. थोडा जरा बाजूला हो ना, साईडला हो ना. गाईस गोडचा सर्जा आलेला आहे, बघू शकता तुम्ही. क्राऊड बघू शकता. कृषी महाविद्यालयाचा स्टॉल आहे कृषी दर्शनाचा. गोडचा सर्जा आणि
असू दे त्याला बघायचे 5 मिनिटं ए बाद सेल्फी बाद झाली सेल्फी. तर गाईस हा आपला सर्जा आणि त्या साईडला चिके. बाबा ए जास्त पुढे जाऊ नको मारेल. झालं एक. तर गाईस आता आपण वाईट गोल चिक्याच्या इथं आहोत आणि त्या साईडला गोडचा सर्जा आहे. तर असे 2 नावाजलेले बैल आहेत आणि त्यांचा रेकॉर्ड आहे थोड्या प्रमाणामध्ये, मोठ्यात मोठा रेकॉर्ड बनवला आहे त्यांनी. ते कमीत कमी सेकंदामध्ये जाऊन पळू शकतात. बघू शकता ह्या साईडला चिक्या आणि त्या साईडला सर्जा आहे आणि 2 नावाजलेले बैल आहेत. आणि मी सुद्धा वरती आलो या साईडला बघायला, बघू शकता. तर गाईस समोरून बघू शकता तुम्ही सर्जा आणि या साईडला चिक्या आहे. दोघांचा सुद्धा साज एकदम एक नंबर आहे आणि महाराष्ट्रातील टॉपच्या जोडीमध्ये नाव. आम्ही वाशिष्ठी मिल्क मेट्रोच्या कार्यक्रमाला आलो आहे. तर बघू शकता या सायकलला प्रमुख पाहुणा चिका आणि या सायकलला गोडचा सर्जा आहे आणि मी इथे बघू शकता गर्दीसुद्धा क्राऊडसुद्धा जाम आहे. आणि बघू शकता त्याचं क्राऊड आणि चिक्याचा आणि सर्जाचा साज बघू शकता कसं डेंजर आणि भारी दिसतं, सुंदर असं मधलेले बैल आहे ते बघू शकता तुम्ही. एक नंबर आणि दिसायला एक नंबर आहे दोघंसुद्धा बघू शकता तुम्ही. सर्जा आणि सर्जा 25-26 आणि चिक्या अशा प्रकारचे दोन्हीसुद्धा नावाजलेले बैल आहेत. गाईस बघू शकता मागच्या साईडला सर्जा आणि चिक्या आहे. तर दोन्हीसुद्धा बैल नावाजलेले. गाईस हा आहे व्हाईट गोल्ड सर्जा. त्याने कालच विजेतेपद चटकवलं आहे. आणि आहे चिक्या आज 2 वेळा हिंद केसरी झाला आणि 4 वेळा हिंद केसरी झालेला हा सर्जा आणि 1 नंबर साज आहे दोघांचा सुद्धा बघू शकता तुम्ही. गाईस आता गोडचा सर्जा आहे तो गेला आहे आणि बघा चिक्या बाकी आहे. चिक्या आता रात्री जाईल, किती वाजता जाते काय माहिती, बघू शकता तुम्ही. एकटाच बाकी आहे. गाईस आता एकटाच राहिला आहे चिक्या फक्त आणि गोडचा सर्जा गेला आहे घरी त्याच्या वाटेवरती. तर बघू शकता तुम्ही चिक्याची देखणं रूप चिक्याचं असा दिसतोय, तो 1 नंबर दिसतोय चिक्या. त्या साईडला कॅट शो चालू आहे आणि इकडे कीर्तन चालू आहे. तर आपण पारंपरिक पद्धत कीर्तनाच्या इकडे चाललो आहे. इकडे वासुदेव वगैरे आहेत, कीर्तन आहे बघू शकता तुम्ही.